नमस्कार मैत्रिणींनो. तर काल होता भावाचा उपवास आणि त्यात श्रावण सोमवार सुद्धा. उपवास असला की काय विचारूच नका, नुसता चहा चहा चहा. भूक लागली म्हणायचा घोटभर चहा, भूक लागली म्हणायचा घोटभर चहा. पण जास्त चहा चांगला नाही बरं का, कारण त्याने ॲसिडिटी होते. मग मी चहा पिता पिता लसूण सोलायला घेतला, पण चहाला लसणाचा वास लागला आणि चहाची इच्छाच गेली. आज भावाचा उपवास होता, त्याच्यामुळे ठरवलं आज धपाटे करायचे. तर मी तळून धपाटे करायला घेतले. त्याच्यामध्ये घेतलं गव्हाचं पीठ, घेतलं बेसन, घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मीठ, जिरे, ओवा, आलं लसूण पेस्ट, परत लाल तिखट हे सगळं घालून थोडंसं तेल घालून चांगलं घट्टसर मळून घेतलं आणि मग त्याच्यानंतर धपाटे करायला घेतले. तुम्ही पण असे धपाटे करताय काय? मी तर करतोय बघा. मला ते थापून धपाटे करण्यापेक्षा असले तळून केलेले धपाटं जास्त आवडतात. आणि जर दही घट्ट ताजं दही असेल आणि हे धपाटं तर आहा किती छान लागतात. तर आमच्याकडे भावाच्या उपवासा दिवशी की नाही हे दही धपाटे खाऊनच उपवास करतात. तुम्ही म्हणाल की आता हे दही धपाटे खाऊन कसला उपवास? तर भावाचा उपवास असंच करतात बघा. पण त्या दिवशी ह्या वर्षी काय झालं, त्या दिवशी आला श्रावण सोमवार, मग काय दही धपाटे खायला मला मिळालेच नाहीत. मग मी काय ठरवलं, आज धपाटे तर करायचेच, तर आपण संध्याकाळी उपवास सोडायला करूया. तर दिवसभर श्रावण सोमवार उपवास केला, तर संध्याकाळी मी उपवास सोडायला धपाटेच केले. चांगले ताजे ताजे दही घालून धपाटे केले. पीठ मळून ठेवलं. पीठ भिजूपर्यंत मी देवपूजा करायला घेतली. संध्याकाळची दिवाबत्ती झाली, मंत्र म्हणून झाले, सगळं झालं. तोपर्यंत पीठसुद्धा छान भिजलं आणि मग मी धपाटे करायला घेतले. असं मोठा गोळा लाटायचा आणि त्याच्यावर अशा वाट्या उठवायच्या. ते काम मला सोपं पडते. तुम्ही पण असं केलं काय? इकडं तेलसुद्धा तापलं होतं. मग मी छान असे धपाटे तळायला घेतले आणि जे साईडचे कडा राहतात का नाही ते सुद्धा मी तळते. ते मुलांना छान वाटतात खायला. माझी मुलं तर ते स्टार म्हणूनच खातात. मग धपाटे तयार झाले, नैवेद्य दाखवला आणि इकडं अभ्याससुद्धा झाला.